वेल बोल्ड अगदी यॉर्कर चेंडू होता आणि फक्त फ्लिक केलं, एकदा मिळेल, दुसरी धाव सुद्धा मिळणार आहे. रमेश भरपूर मागे आहेत आणि त्यामुळे या 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. चांगली सुरुवात इकडे म्हणेन मी, ती म्हणजे जतीन आणि एकूणच टीम फ्रँक 11ची. काय अफलातून संघ आहे फ्रँक 11. आणि मगाशी जयेशदा यांच्याशी हितगुज साधत होतो. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला ऑप्शन सुरू होतं त्यावेळेला यश गरतला वॉर्निंग होती, सगळे प्लेयर्स घेशील ते सगळे नवखे प्लेयर्स पाहिजे आणि यश गरतने देखील ते काम केलं आहे. डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय आपल्याला शुभम मार्फत. पहिल्या 2 चेंडूवर आले 3 धावा. नाव देवांश कृष्णा पाटील ऑन स्ट्राईक. ओ चेंडू खाली राहिलाय, कट करायला गेले. मात्र बघा पावसाळी टुर्नामेंट आणि आपण बघतोय पाऊस पडला नाही, ही थोडीशी नक्कीच शोकांतिक आहे. निश्चितच संकेत दादा, अजून एक दिवस मिळाला असता तर आपण टेनिसच्याच क्रिकेट स्पर्धा घेऊ शकलो असतो, पण आपण त्यात असफल ठरलोय. आज ग्राउंड पूर्णपणे सुकलेलं आहे आपण बघतोय. नक्कीच. नेक्स्ट बॉल खाली राहिलाय, पुन्हा एकदा चेंडू आणि यशांच्या पाठीमागे बघा एक वेगळी भिंत आहे, चेंडू जाणार नाही तिथून. मितेश म्हात्रे विषयी काय म्हणशील? काय जबरदस्त ऍक्टिंग ढोलमाल या एकूणच नाटकामध्ये झाली. मितेश हा एक उत्तम कलाकार आहे आणि आपल्या कलेतून आणि आता आपण बघतोय की क्रिकेट खेळतोय त्यामध्ये पण चांगलं प्रदर्शन करतोय. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय, पुन्हा एकदा चेंडू येणार आहे, डॉट लागोपाठ 3 चेंडू डॉट. फ्रँक 11चा देवांश या घडीला एक्झॅक्टली काय करतोय? कारण आतापर्यंत सुरुवात त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये आकर्षक केली होती, नो डाऊट. मात्र इथे आपण बघतोय सचिन पाटील आपला एक्सपिरियन्स दाखवतोय आणि तो एक्सपिरियन्स त्यांनी निश्चितच या सामन्यामध्ये ओतलाय. पहिल्या 5 बॉलमध्ये आलेत फक्त 3 धावा. नेक्स्ट बॉल देवांश पुन्हा एकदा सज्ज आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ड्राईव्ह चांगला आहे, 2च धावा मिळतील. वेल बोल्ड सचिन पाटील. आकर्षक सुरुवात माऊली 11 साठी. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा आणि जेम्स बॉन्डचा अप्रतिम खेळाडू चांगली कामगिरी करतोय. वेल बोल्ड. नक्कीच. आणि ह्या टीमचं एक कौतुक करावं लागेल की आपण सगळ्या ज्या टी शर्ट्स बघतोय त्याच्यावर माऊली ह्या संघाचा ज्या नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या टी शर्टचाही कलर, आपला जो भगवा रंग हिंदू संस्कृतीचा प्रतीक मानला जातो असा हा भगवा रंग त्यांनी निवडलेला आहे आणि त्याच्यावर बालयोगी श्री सदानंद महाराजांचा फोटो देखील आहे आणि त्याप्रमाणे ते आता प्रदर्शन देखील करत आहेत. नो डाऊट. मात्र तुझ्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतोय, तो चॉईस कलर नव्हता, ती डेस्टिनी होती. कारण बघा त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यांना तो कलर आलाय, त्यामुळे निश्चितच ते त्यांचं भाग्य मानावं लागेल. त्यांचे ओनर आहेत नितीन, त्यांचं देखील कौतुक. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आला योगेश पटवाळ. या ओव्हरमध्ये वसुली करावी लागेल फ्रँक 11ला. मिस्टर स्ट्रोक का इथे विकेट येणार का? जतीनला परतावं लागेल विकेट पहिल्या बॉलवर. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात इथे टीम माऊली विकेट येणार. जतीनला परतावं लागेल विकेट पहिल्या बॉलवर. वसुली करावी लागेल फ्रँक 11ला. थँक्यू. 6 ओव्हरची मॅच आहे, एक वेगळा माइंडसेट असतो. बऱ्याचदा 4-4 षटकांचे सामने आपण पाहिलेत, लॉटरी गेम असतात. मात्र 6 ओव्हरच्या मॅचमध्ये टिकून राहणं, जो टिकला तो निश्चितच जगला असं आपण म्हणू शकतो. मात्र इथे जतीनने इथे विकेट फेकले म्हणेन मी, कारण त्याचं मैदानात उभं असणं गरजेचं होतं. आय थिंक 3 ते 4 ओव्हरपर्यंत. मात्र तो लवकर पास झालाय, ही मोठी विकेट आली आहे. नेक्स्ट बॉल योगेश पटवाल, न्यू बॅटर रुद्र साडी. आणि निश्चितच संकेत दादा की हा रबर बॉल क्रिकेट आहे आणि इथे खरंच चांगल्या क्रिकेटर्सला आणि चांगल्या बॅट्समॅनला चकवायला लावणारा हा बॉल आहे. नेक्स्ट बॉल तेवढा वर पिच केलाय, टर्न अँड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, डावखुऱ्या गोलंदाजांनी देखील निश्चितच चांगली कामगिरी केली या मालिकेमध्ये आणि अनेक होतकरू मुलं सापडलेत एकूणच राई गावाचं क्रिकेटचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. काय म्हणशील? निश्चितच. आम्ही देखील कोणी आम्हाला असं बोलवायला गेलं नाही आहे, जी परंपरा आपली चालत आलेली आहे त्यांना बघून आम्ही देखील या क्रिकेटच्या ग्राउंडवर येत गेलो आणि शिकत गेलो हळूहळू.
हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू आशुतोष व्यवहारे सर यांना तुम्ही पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. आणि आपल्याकडे निश्चितच जे स्टार क्रिकेटर्स आहेत त्यांच्याकडून लहान आपल्या ज्या क्रिकेटर्सना आहे ते कमेंट्स मिळत असतात. हा चेंडू मात्र अगदी खेळून गेलाय. थोडंसं जास्त प्रयत्न करावा लागेल. आणि सेमीफायनल मॅच चालू आहे आणि निश्चितच आपण बघतोय चांगलं क्रिकेट इथे पाहायला नक्कीच मिळणार आहे. पुढचा बॉल अजून थोडासा वर पिच गेलाय. बॅटवरून जाते चेंडू खाली राहिलाय. थोडंसं लगेच आलेल्या फटके खेळण्यापेक्षा ड्राईव्ह करायला शिका. चेंडू बॅटवर घ्यायला शिका. नवीन खेळाडू आहात तुम्ही. जास्त अग्रेशनपेक्षा थोडंसं जास्त टेक्निकली साऊंड खेळायला शिका जेणेकरून विकेटमध्ये धावं होतील. एक दुसऱ्याला समन्वय साधला पाहिजे. कम्युनिकेशन झालं पाहिजे. मात्र ते कम्युनिकेशन दिसत नाही आहे. हा चेंडू देखील उडवण्याचा प्रयत्न मात्र योग्य संपर्क नाही आहे. इथे डायरेक्टेड नाही आहे. धावा मिळतील. कदाचित अजून एक धाव मिळेल. 2 धावा इथे मिळतील. आता चांगली गोलंदाजी माऊली 11 संघ आतापर्यंत मालिकेत. वन शॉट आहे. बघा तिथे रुद्रनं चूक केली आहे. त्यामुळे बघा अग्रेशन जास्त आहे. क्रिकेटचं बेसिक शिका अगदी तुम्ही की क्रीजपर्यंत कितपर्यंत आत बॅट गेली पाहिजे. फक्त क्रीजला चाटून तुम्ही जाऊ शकत नाहीत. क्रिकेटचा नियम काय सांगतो, ऑन द लाईन ती धाव कंप्लीट नसते. तुम्हाला लाईन क्रॉस करावी लागेल. बघा आमचे विशाल नाईक सर लगेच ते सांगतायत किती एक्सपिरियन्स आहे. असेच नाही केस पिकले. यावेळेला हा चेंडू देखील अप्रतिम ठरतोय. वेल बोल्ड योगेश पटवाल. संघाची धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 7 आणि षटकं संपले 2. म्हणजे आता फ्रँक 11 साठी मॅच आता 4 ओव्हरचीच राहिले. काय म्हणशील? निश्चितच कधी कधी काय होतं आपण रनिंग इन बिटवीन द विकेट करत असतो आणि ओव्हर एक्सायटेड झाल्यावर ह्या चुका घडू शकतात आणि जे बॅट्समॅन आहेत त्यांनी ह्याच चुका करू नये. कारण एक रन्स इथे महत्त्वाचा असतो आणि ह्याकडे दुर्लक्ष केलं तर एक रन्सची चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. अर्थातच कारण आपण बघतोय हे क्रिकेट असं आहे जिकडे तुमच्या ज्या संघाच्या चुका होतील तो संघ पराभूत होणार आहे आणि सातत्याने या गोष्टी आम्ही बघितलेत. सध्या पेट्रोलचे भाव थोडेसे खाली गेलेत. ही चांगली गोष्ट आहे. 10 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालंय अशी माहिती आम्हाला मिळाली. आणि निश्चितच मी इथे असं म्हणेन की जे आता नव क्रिकेटर्स आता जे उभरत आहेत त्यांनी जर आपल्या स्टार क्रिकेटर्सकडे बघून त्यांचा संयम आणि त्यांचं जे टायमिंग आहे त्यांच्या कमेंट्स आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि संयमानं खेळलं तर अतिशय चांगला गेम होऊ शकतो त्यांच्याकडून. अतिउत्साह हा आपल्या टीमला बाद करू शकतो एवढं लक्षात काहीतरी प्लॅनिंग झालंय. काहीतरी प्लॅनिंग शिजले तिथे अजयच्या मनामध्ये की इथे देवांची विकेट कदाचित हवी आहे आणि त्यासाठी अजय स्वतःच्या हातात चेंडू घेतलाय. रमेशच्या हातातून चेंडू काढून घेतलाय. पुन्हा एकदा यशस्वीसाठी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे नितीश म्हात्रे. सगळा सेटअप चेंज केलाय. सगळा सेटअप अजयनं चेंज करून टाकलाय. प्लॅनिंग असलं पाहिजे. मात्र अजयची मेहनत बघा अफलातून आहे. माऊली 11 नाव आल्यानंतर एक वेगळं काहीतरी संचारतं अजयच्या एकूणच मनामध्ये. असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतंय. कदाचित हाच गनिमिकावा त्यांनी राखून ठेवला असेल ह्या ओव्हरसाठी. देवांश यावेळेला आपण बघतोय इथे अपील झालंय. मात्र एक्झॅक्टली काय घडलंय, फलंदाज होतोय बाद. काय डाव खेळला आणि तो डाव यशस्वी सुद्धा करून दाखवला. मात्र या पर्टिक्युलर मॅच मध्ये मूड मध्ये दिसला नाही देवांश पाटील. विकेट आली आहे मोठी आणि कदाचित फ्रँक 11ला हा लागलेला मोठा धक्का. निश्चितच मी बोललो तसे प्रेमावर तुझं
अप्रोच हा थोडासा चुकीचा म्हणेन मी, कारण त्याला उभं राहावं लागेल. नेक्स्ट बॉल यश गरज साडी विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. हा गगनचुंबी फटका षटकार जवळ टाकला आणि यश गरज सोडणार आहे. वाळे शॉट षटकार. त्याला टोलवलं जात आहे. टोलेजंग षटकार. थँक्यू. मग गेमू इथे काय घडलंय, कारण ज्या पद्धतीने गली लावण्यात आलंय कदाचित हाफ ट्रॅकर चेंडू येणार होते बरोबर आहे, मात्र चेस करणारा फलंदाज आहे की नाही ही गोष्ट देखील करायला पाहिजे होती. कारण हाफ ट्रॅकर चेंडू असो किंवा जवळची चेंडू असो यश गरज चांगल्या पद्धतीने खेळतो हा विचार थोडासा मनात घ्यायला पाहिजे होता. लेट्स सी पुढचा चेंडू कसा असेल. लागोपाठ 2 आलेत. हा चेंडू डाऊन द लेग आहे. वाईटचा इशारा. अवांतर धाव. मात्र काय बॅटल आहे बघा. माऊली 11 वर्सेस फ्रँक 11. दोन्ही संघांनी लीगमधील 3 मॅचेस जिंकलेत आणि सेमीफायनलमध्ये अगदी आमने सामने आहेत. मात्र धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या झाली तब्बल 20. षटक सुरू आहे ते म्हणजे 3रं. ओ यावेळेला हा जास्त आणि जास्त वळालाय. चेंडू निर्धाव येतोय. रुद्र पाटीलसाठी पारितोषिक आलंय, मात्र तो स्ट्राईकवर जाईल तेव्हाच आम्ही ते म्हणणार. शेवटचा चेंडू या षटकातील असेल का. अजय ऑन साईडला हा चेंडू टर्न केलाय. किती धावा इथे मिळतील. 1च धाव. 1 धावावर समाधान मानावं लागेल. अजयच्या या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर निश्चितच डॉट बॉल, त्यानंतर षटकार वाईड डॉट आणि सिंगल. आणि निश्चितच संकेत दादा आपण म्हणतोय की ही युवा पिढी आता उभरते आणि त्यांच्यामध्ये आपल्याला ॲग्रेशन पण बघायला मिळतंय. कधी कधी मिस टाईम होतो स्ट्रोक किंवा कधी कधी फटका चुकीचा लागतो, पण आपण ॲग्रेशन न दाखवता पुढचा चेंडू कसा खेळायचा याच्याकडे लक्ष दिलं तर अजून बेटर क्रिकेट खेळता येईल त्यांना. नक्कीच. बघा हे मी इथे काय आहे, फक्त क्रिकेट फटके खेळायचा गेम नाही आहे. तुम्हाला शिकावं लागेल कोणत्या वेळा तुम्हाला कोणता फटका खेळायचा आहे. अग्रेशन चांगली गोष्ट आहे नो डाऊट, मात्र गेम रिडिंग हा पॉईंट आहे. लक्षात घ्या एखादी मॅच कशी जिंकायची, एखादी इनिंग कशी फुलवायची या गोष्टी तुम्ही खेळूनच शिकू शकता. मात्र आपली चूक, आत्ता मी जी चूक केली ती मी नंतर करणार नाही या गोष्टीसाठी देखील तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि कदाचित आपले हे होतकरू खेळाडू शिकतील अशी अपेक्षा करूया. कारण ही प्रीमियर लीग का करतोय आपण, कारण राईगावच्या टॅलेंटेड खेळाडूंना, पोटेन्शियल असलेल्या खेळाडूंना इथे संधी मिळाली पाहिजे म्हणून हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. राय प्रीमियर लीगचं स्वागत आहे 4थ्या पर्वामध्ये. आणि ह्यामध्ये अजयचं मी कौतुक करेन की नेहमी तो स्ट्रॅटेजिटिक गेम खेळत असतो आणि स्ट्रॅटेजिटिक खेळत असताना तो आपल्यापेक्षा लहान जे खेळाडू आहेत त्यांनाही सांगत असतो की ही स्ट्रॅटेजी मी का केली आणि ही तुम्ही कधी आणि कधी अप्लाय केली पाहिजे हे देखील तो सांगत असतो. म्हणजे तो खेळण्यासाठी आणि तो खेळत असताना शिकवत पण असतो मुलांना. हे पण त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. नक्कीच हीच तर गोष्ट आली पाहिजे. परंपरा जपणार आहे कशी, एखाद्या लिजंड खेळाडूकडून देखील याच गोष्टी आल्या पाहिजे. एक काळ होता मायकल जयेंद्र या सगळ्या गोष्टी करायचा. नेक्स्ट बॉल सचिन पाटील. चेंडू खाली राहत आहेत. आज बघतोय या पर्टिक्युलर मॅच मध्ये सचिनचे 4था चेंडू आहे जो टप्पा पडल्यानंतर स्किड झालाय आणि ही त्याची खासियत आहे. त्याची ॲक्शन जर बघितली तर एक छोट्या चणीचा गोलंदाज आहे तो, जास्त उंची नाही आहे, मात्र त्याची ॲक्शन सुंदर आहे. मात्र ज्यावेळेला चेंडू रिलीज करतो त्यावेळेला तो काहीतरी बोटांची जादू दाखवतो. वेल बोल्ड सचिन पाटील. पुन्हा एकदा हे यश करत विरुद्ध सचिन हे कॉन्टेस्ट.
पुढे टाकलाय बॅटची अगदी बॉटम एज आहे. किती धावा इथे मिळतील? रोशन रॉस चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. झी मीडियातर्फे क्रिकेट खेळतो हा मुलगा सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये. आणि सचिनच्या रनअपचा मी थोडासा विचार केला तर त्याची थोडीशी हाईट आपल्याला लहान वाटते, पण ज्याप्रमाणे तो विकेटवर गेल्यावर जी उसळी घेतो आणि ज्याप्रमाणे बॉल फेकतो त्यामुळेही बॉलमध्ये फरक पडत असेल. नक्कीच. यावेळेला मात्र समोर टाकलाय आणि चेंडू डिस्पॅच केलाय सरळ गावातल्या मेन रोडवर. षटकार जबरदस्त. किती झाले स्कोर? 29. या षटकारानंतर धावसंख्या 29 आहे आणि हे षटक सुरू आहे ते म्हणजे 4थं. सचिन पाटील वर पिच केला आणि त्या ओव्हर पिच चेंडूवर निश्चितच आपण बघतोय. बघा मी याच गोष्टीसाठी म्हणालो होतो की ट्रॅक आणि शूज तुम्ही घालू शकता, कारण आता विकेट तापली आहे त्यामुळे थोडंसं आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. गरज आहे, क्रिकेट खेळायचं आहे तुम्हाला मित्रांनो, आणि क्रिकेट वरच्या लेवललाच खेळलं गेलं पाहिजे. कारण हा खेळ असा आहे ना, याला सगळ्या खेळांमध्ये राजा का म्हणतात, कारण त्यासाठी एक जिगरा वेगळा आहे आणि इकडचं एकूणच पोटेन्शियल वेगळं आहे. आणि हा खेळ खेळण्यासाठीचं एक वेगळ्या दर्जावर तुम्हाला काम करावं लागतं. त्यामुळे मित्रांनो क्रिकेटला कधी हलक्यात घेऊ नका. आम्हाला सगळ्यांना ओळख देणारा खेळ आहे क्रिकेट. निश्चितच. आणि इथे वातावरणाचा देखील आपण खेळ बघतोय की वातावरण देखील आपल्या ह्या सर मॅच बॉल घ्या. आपण पावसाळी क्रिकेट खेळत होतो आणि इथे वातावरण असं झालंय की आपलं पूर्ण ग्राउंड चुकून गेलं आहे. आणि कालपासून आपण बघत होतो प्लेयर्स स्टड्स घालून खेळत होते, पण रस्ता म्हणा की तिथे ते स्टड्स स्किट होत होते आणि पिचवर देखील आपली पिच सिमेंटची असल्यामुळे त्या स्टडचा आता काही उपयोग नाही आहे. तुम्ही क्रिकेटचे शूज घालून खेळू शकता. नक्कीच केव्हाही, कारण मी माशीच म्हटलं क्रिकेट चांगल्या लेवलवरच खेळलं गेलं पाहिजे. स्लो डिलिव्हरी आहे. गुड बॉल. पाम मगून निश्चितच पामच्या मागच्या बाजूनं हा चेंडू फिरवला आहे. गुड चेंज ऑफ पेस. चांगली कला आहे सचिन पाटीलकडे. मगाचा चेंडू नक्कीच अगदी हे बॅटल 2022चं आठवत आहे. सचिनच्याच विरुद्ध लागोपाठ 3 षटकार 15 वर्षीय यश घरतने ठोकले होते. यावेळेला मात्र सचिन लवकर त्या चुकांमधून शिकलाय. इथे मात्र चेंडू खाली राहिलाय. पुन्हा एकदा 2 धावांचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्ये झाले तब्बल 31. रुद्र पाटील अजून स्ट्राईक नाही आहे, त्याच्यासाठी तब्बल पारितोषिक लागले ते म्हणजे 9,000 रुपयाचं. आय थिंक 7,000 रुपयाचं. षटकार किती? 3 6साठी 7,000 रुपयाचं पारितोषिक आहे. राकेश पाटील, भावेश पाटील आणि सचिन जाधव यांच्या माध्यमातून लागोपाठ 3 षटकारासाठी 7,000 रुपये. सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. इथे 1 धाव मिळणार आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर यश घरत जाणार आहे. त्यामुळे या षटकात धावसंख्या जर बघितली तर तब्बल 11 धावा खर्च केल्या, मात्र तरीसुद्धा मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली आहे. कारण 2 ओव्हर 16 धावा आणि एकूणच विकेट नाही आहे, मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. कारण 8 धावा प्रति षटकामागे ही मोठी सरासरी म्हणता येणार नाही आहे. त्यामुळे इकॉनॉमिकल राहिलेत सचिन पाटील. वेलबोर्ड सचिन, चांगली कामगिरी. खरं तर एक फटका खाल्ल्यानंतर काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे, इथे अत्यंत चांगला त्याचा नमुना आपण पाहायला मिळाला सचिनकडून. आणि खरोखरच इथे धावांचं त्यांनी हे जे वादळ रोखलेलं आहे, रोखून धरलेलं आहे, त्यासाठी त्यांचं कौतुक. बघा राकेश सुधाकर पाटील, भावेश पाटील आणि सचिन जाधव. भावेश पाटील, राज मुर्दा आणि सचिन जाधव यांच्या मार्फत पारितोषिक आहे तब्बल 7,000 रुपयांचं. लागोपाठ 3 षटकार ठोकले तर ते फक्त आणि फक्त रुद्रसाठी आहे. किती कॉन्फिडन्स आहे, चांगली गोष्ट आहे. रुद्राला मारावे लागतील, तर त्याला स्ट्राईकवर येणं देखील गरजेचं आहे. हे 5वं षटक अजय पाटील. हा चेंडू जास्त बाहेर टाकलाय, पुन्हा टाकावं लागेल. व्हाईटचा इशारा. आता काय यशरक्षण होतंय, या यशरक्षकाबद्दल काय म्हणशील? खरं तर खूपच एक हौशी कलाकार आणि हौशी खेळाडू आपण त्याला म्हणता येईल. आपलं डेडिकेशन कसं द्यायचं या आपण मॅचमधून त्याचं बघू शकतो. बघा हा चेंडू देखील हात बरवळलाय, डॉट येणार आहे. मात्र बघा रिलायन्स मेट्रोतर्फे तो खेळतो. टर्फ क्रिकेट देखील तो जबरदस्त खेळतो आणि
ऑनलाईन खेळ त्याचा चालूच असतो त्याच्या आयफोनवर. निश्चितच टर्फला जाऊन खरं तर चांगला त्यांनी आपला क्रिकेटचा जो हातखंडा आहे तो सुधारला आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक आहे. इथे मात्र धावा मिळतील फक्त 2. अजयचे हे चेंडू चेस तरी कसे करायचे या प्रयत्नात आहेत यश गरत. मात्र बॅटल अगदी आपण बघतोय यश गरत विरुद्ध माऊली 11 असं सुरू आहे. कारण रुद्र राकेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि तिथून सामना ते एन्जॉय करतायत. धावसंख्या झाली आत्तापर्यंत 35. अजून मोठ्या फटक्यांची गरज आहे संकेत दादा इथे. तसं पाहायला गेले तर स्कोर तितकासा पोचलेला नाही आहे आणि इथे थांबवलेला आहे मगाशी सचिनने. आणि आता अजय पाटील यांची ओव्हर, मगाशी एक चांगली ओव्हर त्यांनी टाकलेली आहे, चांगलीच खेळी खेळलेली आहे. नेक्स्ट बॉल अजय पाटील वर्सेस यश गरत. पुन्हा एकदा खराब बॉल आहे. इथे यशरक्षक सुद्धा बीट झाले. वाईट +2, 2 धावा, 3 धावा मोजल्या जातील. थोडीशी वाढ होते धावसंख्येमध्ये. या धावा देखील उपयुक्त आहेत फ्रँक 11 साठी. तर फ्रँक 11चा ओनर आला का? जयेशदा आलेत का की अजून बिझी आहेत? मला वाटतं चांगली गोष्ट आहे. त्यांचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं 40व्या वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. अजय वन्स अगेन. त्यावेळेला चेंडू हा देखील बाहेर जात होता, छेडलाय त्याला. मात्र ओ इथे प्रयत्न बघा राकेश मुरलीधर पाटीलचा, चांगला प्रयत्न एकदा वाचवण्याचा. मात्र या 2 धावा. चाळीस धावा कंप्लीट झालेत. किती धावा अपेक्षा करतोय सेमू या मॅचमध्ये? 6 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 3 to go. आतापर्यंत 40 झालेत. हे षटक अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि येणारा अजून एक षटक. त्यामुळे 9 चेंडूचा खेळ राहिला आहे. काय अपेक्षा आहे तुझ्या? एवढा फटका अप्रतिम आहे. ओ व्हॉट ए कॅच. अगदी आपण बघतोय हा झेल टिपण्यासाठी त्याची पॉवर यूज झाली. कारण वेगवान चेंडू त्याच्याकडे येत होता. कल्पेशने मात्र हा झेल जबरदस्त रित्या टिपलाय. आणि सेलिब्रेशन बघा अफलातून सेलिब्रेशन. वेल टेक कल्पेश, सुपर कॅच. खरं तर फटका देखील तितकाच सुंदर मारला गेलेला, पण आपण म्हणतोय फिल्डरचं इथे कौतुक करावं लागेल. त्यांनी करेक्ट टायमिंग हेरलाय आणि हा बॉल त्यांच्या हातात गेलेला आहे. बघा काय सुंदर रिप्ले दाखवलाय स्पोर्ट्स फॅमिली चॅनलला. अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर आणि कल्पेची देखील नजर जशी होती चेंडूवर तशीच नजर स्पोर्ट्स फॅमिलीच्या कॅमेरा पर्सनची होती. जबरदस्त क्षण हे टिपले जात आहेत आणि प्रत्येक रील बघा कट करतायत, ते स्वतःहून कट करतायत. त्यांना कोणी सांगत नाहीत की आमचे रील कट्स करा. मात्र इथे तुम्ही जर स्पोर्ट्स फॅमिली चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला भरपूर शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि बघा वॉटर किंगडमची टिप किंवा झायका रेस्टॉरंटमध्ये पार्टी तुम्हाला मिळणार आहे. बघा देखो भाई फोकट कोई काम नाही होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे जिग्नेश शरद पाटील. अजय पुढचा चेंडू जिग्नेश साडी. इथे आपण बघतोय जबरदस्त टर्न पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव येतोय. खेळावा लागेल थोडंसं, चेंडूला पाहून खेळावा लागेल. कारण अशा प्रकारच्या गोलंदाजीला खेळायचं असेल तर तुमचं फुटवर्क व्हेरी मच इम्पॉर्टंट होऊन बसं. आणि तीच गोष्ट थोडीशी लॅग दिसते. नेक्स्ट बॉल अजय. पुन्हा एकदा जबरदस्त टर्न आहे. वेल बोल्ड अजय पाटील. काही फटके अजयने पहिल्या ओव्हरमध्ये काढले, मात्र ही ओव्हर मात्र अफलातून हाताळली आहे. संघाची धावसंख्या अगदी बघितलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर आहे, ती म्हणजे 40. आणि अजय या 2 षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि 2 गडी सुद्धा त्याने बाद केलेत. पहिल्या षटकात त्यांनी 14 धावा खर्च केला, मात्र या षटकात फक्त 6 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळते. वेल बोल्ड, चांगलं कमबॅक झालंय. कारण ही धावसंख्या असं वाटलं होतं की 60च्या घरात किंवा 60च्या पलीकडे जाईल, मात्र ती आत्तापर्यंत दिसते 5 षटकामध्ये ती म्हणजे 40च्या रूपामध्ये. त्यामुळे या मॅचमध्ये अजून पुढे काय या गोष्टी आपण सांगू शकणार नाहीत. मात्र तुझा अंदाज काय म्हणतोय, किती धावा शेवटच्या षटकात होतील? अंदाजे शेवटच्या शतकामध्ये खरं तर 20 धावा आल्या तर
एक एव्हरेज त्यांना चांगला मिळेल प्रत्येक ओव्हरसाठी. आणि इथे अजय पडूलचं कौतुक की त्यांनी या वाईटच्या नियमांचा चांगलाच उपयोग करून आपल्या बॉलिंगला एक चांगलं योगदान दिलेलं आहे. बघा IPLचा फॉर्मॅट नाही आहे, इथे पराभूत झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा एलिमिनेटरमध्ये जिंकलेल्या संघाशी खेळायला मिळेल तसं नाही आहे. इथे पराभूत झाला तर स्पर्धेच्या बाहेर, त्यामुळे IPLचा फॉर्मॅट नाही आहे इथे. नेक्स्ट मॅच वसंत फार्म वर्सेस GT11. हो लेग ब्रेक गोलंदाज शेवटच्या षटकासाठी ठेवलाय, नाव आहे रमेश सुरेश रमेश भानदास पाटील ही नाव आहे. काय जबरदस्त गोलंदाज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रमेशकडे तुम्ही जेव्हाही बघाल ना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. काय कंट्रोल आहे, काय कंट्रोल आहे. फलंदाज इथे बाद होतोय, पारितोषिक होतं तब्बल 7,000 रुपयांचं. मात्र रुद्र राकेश पाटील बाद होऊन परत आहेत. 6 चेंडूत बनवलेत रुद्रनं फक्त आणि फक्त 1 धाव. खराब कामगिरी राहिले, अपेक्षा भरपूर होत्या मात्र डिलिव्हर करू शकले नाही आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला रुद्र उतरला होता त्यावेळेला लक्षात घ्या धावफलक हलता ठेवण्याची गरज होती, मात्र रुद्र मोठ्या फटक्यांसाठी जात होता, मोठ्या फटक्यांसाठी जात होता. ही चूक झाली आहे. कदाचित राकेश पाटीलना थोडेसे 2 खडे बोल सुनवायला पाहिजे. या मुलाकडे टॅलेंट आहे, मात्र टॅलेंट ती जी एनर्जी आहे ना ती चांगल्या पद्धतीने चॅनलाइज केली पाहिजे. काही गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजेत, रात्री 3 वाजेपर्यंत जागणं वगैरे या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. होप सो तो लवकर शिकेल. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय मानस पाटील. येणार का मोठे फटके, येणार का मोठे फटके हेमू. हे तर आता येणारी ओव्हर आणि बॅट्समॅन यांचा टायमिंग समज आपण बघून आपण सांगू शकतो. काय ब्रेक आहे, काय ब्रेक आहे. आपल्या बोटांची जादू इथे दाखवली जात आहे. बघा मागे बाउंड्री जाणं कठीण आहे, तिथे चीनची भिंत आहे आणि वोटिंग चालू आहे. लक्षात घ्या आत्तापर्यंत ही मॅच कोण जिंकणार, जी वोटिंग आम्ही पोल केला आहे ऑनलाईन पोल स्पोर्ट्स फॅमिली लाईव्हवर, आणि फ्रँक 54% जिंकतील अशी अपेक्षा वर्तवली आहे. मात्र सध्याचा परफॉर्मन्स थोडासा कठीण आहे त्यांचा. आणि माऊली संघाला 46% वोट्स मिळालेत, मात्र नंतर कदाचित या ओव्हर नंतर चित्र बदलेल. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. हा आलाय दमदार षटकार, गुड शॉट. जिग्नेश्वर पाटील शेरा का लडका है भाई, झुकेगा नहीं. अर्थातच असे अजून 2-3 फटके आले तर स्कोर आपण पाहू शकतो की एक एव्हरेज स्कोर तयार होईल. या षटकारानं संघाची धावसंख्या वाढली, ती 47 वर जाऊन पोहोचली. येणार का शेवटच्या बॉलवर देखील मोठा फटका. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल, परत टाकावा लागेल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अमांतर धाव 48 झालेत, 48. मगाशी चांगला एफर्ट दिला तिथे क्षेत्ररक्षकानं, षटकार अडवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र टर्न बघा, वा 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 काय गोलंदाजी, ती म्हणजे रमेश पाटीलची अफलातून गोलंदाजी. अंडरआर्मचा हा स्टार मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपलं जबरदस्त नाव दाखवतोय. वेल बोल्ड रमेश, वेल डन माऊली 11. 48 धावावर त्यांनी अडवलाय रथ, तो म्हणजे फ्रँक 11चा, आणि 49 धावा विजयासाठी आहेत त्या म्हणजे 6 षटकामध्ये. त्यामुळे टीम माऊली 11 एकूणच आपण बघतोय जबरदस्त परफॉर्मन्स करते आणि फायनलमध्ये जाण्याच्या एक पाऊल आता ते दूर आहेत. आपण बघतोय इथे यशगार साडी विथ ब्रेक चेंडूला उडवलंय. हा गगनचुंबी फटका षटकार. नेक्स्ट बॉल. एवढा अजून एक. काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय. अगदी चेंडूला चेस केले आणि ज्याप्रमाणे बॉल फेकतो त्यामुळे बॉलमध्ये फरक पडत असेल. नक्कीच. यावेळेला मात्र समोर टाकलाय आणि चेंडू डिस्पॅच केलाय सरळ गावातल्या मेन रोडवर. त्यामुळे 9 चेंडूचा खेळ राहिलाय. काय अपेक्षा आहे तुझ्या. एवढा फटका अप्रतिम आहे. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट ए कॅच.
काय कंट्रोल आहे, काय कंट्रोल आहे. फलंदाज इथे बाद होतोय. पारितोषिक होतं तब्बल 7,000 रुपयांचं. मात्र नंतर कदाचित या ओव्हर नंतर चित्र बदलेल. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. हा आलाय दमदार षटकार. अडवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र टर्न बघा. वा वा वा, काय गोलंदाजी. मला वाटतं संगीत मात्र सोडवायला पाहिजे. आशु सर, तुम्हाला टॉस उडायचा आहे इडा नंतर मला. तर आमचे तिसरे पंच आशुतोष व्यवहारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. प्रत्येक अंपायर्सना आम्ही संधी देतोय. मात्र असं काही नाही की तुमच्या मानधनातून काही कपात होईल, असं काही नाही आहे. टेन्शन घेऊ नका. काही नाही या तुम्ही सर. आशुतोष व्यवहारे सर. आशुतोष व्यवहारे सर, मॅन फ्रॉम उमरोळी. बघा एवढा लांबचा पल्ला काढून ते आज आपली त्यांच्या शुभ सेवती आहे. नाणेफेक सेमीफायनल नंबर 2 वसंत फार्म वर्सेस G11. वसंत फार्म वॉन द टॉस. 6 षटकांची मॅच आहे आणि प्रत्येक मला वाटतं मॅचमध्ये वसंत फार्म टीमच्या भाविश राऊतनं कॅप्टननं टॉस जिंकला आहे. चला निर्णय येणार आहे त्यांचा. मात्र ही धावसंख्या डिफेंड होणार का? या मॅचवर कब्जा कोणाचा? फायनल मध्ये कोण जाणार सीझन 4च्या? याचा निर्णय थोड्याच वेळात लागेल. माईक सुपूर्द करतोय गोड आवाज जुजेंद्र परिसरातील तुषार सोनावणेकडे. आवाज ऐकूया तुषार सोनावणेचा. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकला तर संकेतजी पाटील यांचा पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत राई प्रीमियर लीग RPLचा हा अद्भुत क्रिकेटचा थरार आपल्या जरूर पाहायला मिळतो. 2 पंच मैदानाच्या दिशेने वळताना दिसत आहेत. मॅच आपण पाहतात एका बाजूला फ्रँक 11 प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं गेलं धावा होऊ शकल्या नाही आहेत त्यांच्याकडून जास्ती प्रमाणात. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 49 झाल्या चेस, 51 देखील चेस झाल्यात. परंतु आता मात्र या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये मला तरी वाटते या बालयुगी सदर महाराज क्रीडा संकुल राई गावाच्या मैदानावरती नक्कीच या धावा चेस केल्या जाऊ शकतात. कारण की डिफेंड करणं कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या सोपी नसते किंवा अवघड नसते. पाहूया त्या मॅचमध्ये आता मात्र नक्की क्रुशियल मुवमेंटला एखादा टर्निंग पॉईंट निर्माण होईल का? प्रतिस्पर्धी संघाने जर जास्तीत जास्त डॉट बॉल घेतले, जास्तीत जास्त विकेट जर आल्या तर प्रतिस्पर्धी संघावरती जर पाहिले गेले तर माऊली टीमवरती थोडंसं दडपण निर्माण होईल. पाहूयात पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर धावा होतील, अन्यथा जर पाहिले गेले तर धावांची जी पडझड आहे, विकेटची पडझड आहे ती जर चालू राहिली तर मी म्हणेन फ्रँक 11 टीम कमबॅक करू शकते. पाहूया त्या मॅचमध्ये नक्की काय घडणार आहे. नेहमीच चांगली माहिती जे स्कोरर आहेत तुषारजी पाटील एक चांगले व्यक्ती आहेत आणि नेहमीच ज्या वेळेला ते स्कोरिंगसाठी असतात त्या वेळेला जर पाहिले गेले तर चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं राहिले. आपल्या गावात असो किंवा आपल्या गावाच्या बाहेर आपली जी क्वालिटी आहे ती मेंटेन ठेवत असताना तुषार पाटील आणि त्यांच्या माध्यमातून माहिती पोहोचलेली आहे. या मैदानावरती ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस झालेत त्या वेळेला क्रुशियल मुवमेंटवरती जाऊन त्या मॅचेस पोहोचलेल्या आहेत. पाहूया या मॅचमध्ये आता मात्र तुम्हाला करायच्या आहेत त्या म्हणजे 49 धावा. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये देवांश पाटील. यस जर पंच आपल्याला काही डिफिकल्टी असतील तर आयोजन समितीची माहिती संगीतजी पाटील सर.
टाकी दे पहिलं क्या बोल लागेल विकेट पहिल्या बॉल साठी देवांश. यावेळेला आपण बघतोय इथे यशगार साडी विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. हा गगनचुंबी फटका षटकार. नेक्स्ट बॉल. याला अजून एक. काय बॅटिंग करतोय अगदी चेंडूला चेस केले तो आणि ज्याप्रमाणे बॉल फेकतो त्यामुळे बॉलमध्ये फरक पडत असेल. नक्कीच. यावेळेला मात्र समोर टाकलाय आणि चेंडू डिस्पॅच केलाय सरळ गावातल्या मेन रोडवर. त्यामुळे 9 चेंडूचा खेळ राहिलाय. काय अपेक्षा आहे तुझ्या? एवढा फटका अप्रतिम आहे. ओ व्हॉट ए कॅच. काय कंट्रोल आहे. फलंदाज इथे बाद होतोय. पारितोषिक होतं तब्बल 7,000 रुपयांचं. मात्र नंतर कदाचित या ओव्हर नंतर चित्र बदलेल. ओ दॅट्स अ गुड हिट. हा आलाय दमदार षटकार. अडवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र टर्न बघा. वा काय गोलंदाज. इथे विकेट येणार का? जतीनला परतावं लागेल. विकेट पहिल्या बॉल साठी देवांश. यावेळेला आपण बघतोय इथे यशगार साडी विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय. हा गगनचुंबी फटका षटकार. नेक्स्ट बॉल. याला अजून एक. काय बॅटिंग करतोय अगदी चेंडूला चेस केले तो आणि ज्याप्रमाणे बॉल फेकतो त्यामुळे बॉलमध्ये फरक पडत असेल. नक्कीच. यावेळेला मात्र समोर टाकलाय आणि चेंडू डिस्पॅच केलाय सरळ गावातल्या मेन रोडवर. त्यामुळे 9 चेंडूचा खेळ राहिलाय. काय अपेक्षा आहे तुझ्या? एवढा फटका अप्रतिम आहे. ओ व्हॉट ए कॅच. काय कंट्रोल आहे. फलंदाज इथे बाद होतोय. पारितोषिक होतं तब्बल 7,000 रुपयांचं. मात्र नंतर कदाचित या ओव्हर नंतर चित्र बदलेल.
ओ दॅट्स अ गुड दमदार षटकार काढवण्याचा प्रयत्न केला इथे मात्र वा 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 काय गोलंदाज का इथे विकेट येणार का जतीनला परतावं लागेल विकेट पहिल्या बॉल साठी देवांश यावेळेला आपण बघतोय इथे यशगार साडी विथ द ब्रेक चेंडूला उडवलंय हा गगनचुंबी फटका षटकार नेक्स्ट बॉल याला अजून एक काय बॅटिंग करतोय अगदी चेंडूला चेस केले आणि ज्याप्रमाणे बॉल फेकतो त्यामुळे बॉलमध्ये फरक पडत असेल नक्कीच यावेळेला मात्र समोर टाकलाय आणि चेंडू डिस्पॅच केलाय सरळ गावातल्या मेन रोडवर त्यामुळे 9 चेंडूचा खेळ राहिलाय काय अपेक्षा आहे तुझ्या यावेळेला फटका अप्रतिम आहे ओ व्हॉट ए कॅच काय कंट्रोल आहे फलंदाज इथे बाद होतोय चला लहान मुलं बाहेर आहे सर्वांनी चला प्लीज यस नो डाऊट चला मॅच ऑन करा सर प्लीज यस करू शकतो ना भाऊसाहेब टुर्नामेंट आहे चला मॅच ऑन करा आतापर्यंत जी परिस्थिती झाली तुषार सांगतील परिस्थिती गंभीर आहे चला मॅचला सुरुवात करूयात विकास पाटील आणि त्याच्या सोबतीला जर पाहिले गेले तर हितेन पाटील यांना आपण बघताय दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात बेस्ट ऑफ लक राय प्रीमियर लीग आपण बघताय सेमीफायनल 1 आपण पाहत आहेत आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये देवांश पाटील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार ओव्हर दी विकेटने फुल टॉस बॉल आहे फुल टॉस बॉल वरती बॉल जाईल मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती यस षटकार होता आणि ओला बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलेला आहे आणि कुठेतरी आता मात्र गोलंदाजाचं मी म्हणे खच्चीकरण केलं जाईल या षटकाराने कारण की ज्या वेळेला पहिल्या बॉलवरती षटकार जातो त्या वेळेला जर पाहिले गेले तर थोडंसं दडपण दबाव आणि प्रेशर हा गोलंदाजावरती असतो पाहूयात आता मात्र देवांश पाटीलवरती दडपण आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विकास पाटील आणि हितेन पाटील करताना दिसतील का सन्माननीय तुषारजी प्रदीप पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे कालच पुरस्कार भेटला आहे उत्कृष्ट आणि कालच्या दिवसात जर पाहिले गेलं तर उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार त्यांना मिळाला गेला आणि ढोलमाल नाट्य आपण जरूर पाहिलं गेलं आणि तुषारजी प्रदीप पाटील साहेब उपस्थित झालेत त्यांना विनंती करतोय या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे यासाठी तर खरं राई गावाची ओळख आहे मूर्ती कलाकार असतील त्यानंतर जर पाहिले गेले तर भरपूर स्टारकास्ट या गावामध्ये आहे पुढचा बॉल पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी होती याच तर चेंडूची खरी गरज आहे पहिला बॉल थोडासा चुकीचा लेंथवरती टाकला त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर चांगला बॉल पाहायला मिळतो 2 चेंडूचा खेळ गंभीर झालाय धावा धाफडकावरती स्थिर राहत आहेत 6 धावा धाफडकावरती लागल्या गेले टेनिस बॉल संपल्यानंतर लगेच जसा पावसाळा सुरुवात होतो प्रत्येकाला असं वाटतं हुरहुर लागते की आपण देखील जर पाहिलं गेलं तर रबर बॉल खेळावं आणि गेल्या 3 बरोबरमध्ये आपण पाहिलेलं आहे टेनिस बॉलच्या स्पर्धा व्हायच्या परंतु राय प्रीमियर लीगने यंदा ठरवलं आहे की यंदा आपण रबर बॉलची स्पर्धा ठेवूयात आणि जबरदस्त आयोजन राहिले गेले आणि या जबरदस्त आयोजनामध्ये आता मात्र सेमीफायनल 1ची मॅच आपण पाहतो या बॉलवरती मिळतील धावा तब्बल फक्त आणि फक्त एकच आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा या धावफडकावरती लागल्या गेल्यात
सुरुवात तर चांगली झालेली आहे. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून दिली. मी तर म्हणेन विकास पटेल हितेन पाटील या बॅटरने 49चं अगदी पाहिलं गेलं लक्ष आहे, माफक लक्ष आहे या मैदानावरती. कारण की जेवढं मिडल होतं बॅटला बॉलला तर षटकारच निघून जातो हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. हो एवढा चांगला टप्पा आहे, चांगला टप्पा आहे. आणि पंचाने लगेच जर पाहिले गेले तर इशारा दिला आहे 1 बाउन्स फॉर दिस ओव्हर. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता केली जाते. पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. आणि आशुजी व्यवहारे सर आणि विरलजी नायर सर कित्येक वर्षांपासून पंचांची भूमिका ते अदा करत आहेत. इथे आणखीन एक चांगला बॉल आहे, आणखीन एक चांगला बॉल आहे. या पहिला बॉल आपटला आणि हा बॉल रायसिंग डिलिव्हरी होती. पडल्यानंतर वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटर बॉलचा संपर्क नाही आहे, इन्व्हॉल्व नाही आहे. हा बॉल डॉट राहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा. पहिल्या बॉलवरती कुठेतरी षटकार आल्यानंतर असं वाटलं 20च्या पलीकडे धावसंख्या जाईल, 15च्या पलीकडे जाईल परंतु 10च्या आतमध्ये आतापर्यंत रोखले. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 7च धावा या धावफटकावरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल या षटक क्रमांक पहिल्यातील. इथे हा बॉल नो आहे कारण की जर पाहिजे हाईट इज फॅक्टर आहे ठिकाणी दर्शवलं गेलं. कारण की कमरेपेक्षा वर बॉल असला की नो बॉल असतो आणि इथे जर पाहिले गेले तर नो बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आहे. तुषारजी प्रदीप पाटील उपस्थित झाले. वेलकम. आपले देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम तुषारजी पाटील साहेब, आपण उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत आहे. फ्री हिटचा बॉल आहे, मुक्त फटका खेळायचा आहे. आता पाहूया तर मुक्त फटक्यावरती एखादा धूमधडाका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. चांगला बॉल, चांगला बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. ऑन साईडला फेकायचा होता बॉलला परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये भरपूर काही धावा पाहायला मिळाल्या परंतु जर पाहिले गेलं तर तेवढं चांगलं कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये होताना दिसलं. देवांश पाटील यांचं 8 धावा देत असताना गडी जरूर प्राप्त करू शकले नाही आहे परंतु धावाची सुरुवात चांगली केली. मी तर म्हणेन माऊली 11 या टीमच्या या दोन्ही आघाडीच्या बॅटरने. घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र राय प्रीमियर लीग 2025चं हे 4थं पर्व. आठ धावा धावफटकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जरूर कंप्लीट झालाय. आता षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये दाखल झाला मिस्टर जिग्नेश पाटील यांना आपण पाहत आहेत. ओव्हर दी विकेट तयार. पहिला बॉल थोडासा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न होता पण तो ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. हेच आशुतोष सरांनी पाहिलं गेलं आणि त्यांचा इशारा आलाय वाईट बॉल असेल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 9च्या घरामध्ये. तुषारजी पाटील ज्या वेळेला असतात त्या वेळेला समालोचन करत असताना ॲक्युरेट धावा सांगतायत, स्कोर कार्ड सांगतायत. इथे बॅटची कड आहे, विकेट किपरचा सहारा आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागलाय. माऊली 11 या टीमला परतावं लागेल. बॅटर आता मात्र जर पाहिलं गेलं तर विकास पाटीलला डगआउटच्या दिशेने फलंदाज बाद.
ओव्हर दी विकेटने फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल वरती बॉल जाईल. बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल या षटक क्रमांक. तुला पाहताना निश्चितच आनंद होतोय. वेलकम अभिनंदन चव्हाण. काय म्हणतो? चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सचिन आलेत मैदानाच्या आत नवीन बॅटर. सचिनच्या आपण पहिल्या डावमध्ये जलवा पाहिला. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर बॉलिंग युनिट फार छान पाहायला मिळाली. कित्येक वर्षांपासून मी तर म्हणेन जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण पाहत आहेत. आणि आज जर पाहिले गेले तर राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळत असताना दिसत माऊली 11 या टीमच्या माध्यमातून. इथे आडव्या बॅटचा वापर केला गेला. बॉल निघून चालला. डीप बाकवर्स केला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचत आहेत. स्क्वेअर लेगचे एक सिंगल कंप्लीट होईल आणि एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहिल्या डावाचा उल्लेख जर करायचा गेला तर मला वाटतं 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा होत्या. परंतु त्यानंतर जसे मैदानाच्या आतमध्ये आले अर्थातच जर पाहिलं तर यश घरत आणि त्यांनी पुन्हा परत मॅचमध्ये आणलं. परंतु या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर मला वाटते टीमचे आयकॉन खेळाडू अर्थातच अजयला आता मात्र चालावं लागेल. यापूर्वी तुम्ही किती सेंचुऱ्या मारल्यात, किती 50 मारल्यात, या मैदानावरती तुम्ही किती धावा केल्यात याला महत्त्व नाही आहे. तुम्ही सेमीफायनलमधून आपल्या संघाला फायनलमध्ये कसं पोहोचवतो याला फार मोठं महत्त्व आहे. इथे क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. क्रॉस क्रिकेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर ॲक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला बॉलला उडवण्याचा प्रयत्न होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक या संघाने केले. फक्त आणि फक्त 10 धावा फटकावरती लागल्यात. इथे खरा बॉल आहे आणि यष्टीरक्षक बीट झाले. बॉल चाला मागे. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत आणि इथे पंचांचा इशारा आला आहे. हा बॉल असेल वाईट. 1+1 2 धावा अंतरच्या स्वरूपात मिळताना दिसतील. सर्व काही सुरळीत चालू असताना या धावा खर्च झाल्या. इथे जर पाहिले गेले तर दडपणाच्या धावा असतील मी तर म्हणेन. कारण की क्रिकेट आहे. सिंगल डबलला सातत्याने महत्त्व देतो आपण आणि सिंगल डबलच्या धावानेच आपण कित्येक वेळा पाहिलेत जर मॅचेस हरताना दिसले गेलेत. परंतु आज मैदानावरती तुम्हाला जर चमकायचं असेल तर चांगल्या बॉलिंग युनिटचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. पहिल्या 2 ओव्हर तुम्ही आयकॉन टाकू शकत नाही. 3ऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला ओव्हर टाकायची आहे. चांगला फटका खेळला. ऑन साईडला एवढा जर पाहिलं गेलं तर लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि लावण्याने आजच्या दिवसात मला वाटते 3 ते 4 किंवा 5 झेल पकडलेले आहेत. मूळ कारण आहे आपण ज्यावेळेला क्रिकेटला सुरुवात करतो त्यावेळेला आपलं क्षेत्ररक्षण पहिलं निवडलं जातं. तिथून आपण बेस्ट बॅटर होतो, त्यानंतर बॉलर होतो आणि अशा रीतीने एक बेस्ट ऑलराऊंडर प्रत्येक गावामध्ये तयार होतो. एवढा बॉल निघून जाईल. डिक्रेशन 2 त्या ठिकाणी तैनात आहे आणि पंचांचा इशारा आला आहे. 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 24 बॉल इथून देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. 34 धावा 24 बॉल करायचे आहेत. 34 धावा घेऊयात. एक छोटंसं डीजे ब्रेक. पुन्हा एकदा येणार आहोत RPL राय प्रीमियर लीग 2025च्या दिशेने. लिया आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा 50. आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे धावेचा प्रयत्न झाला आहे आणि इथे
प्रफुल्ल पाटील Wait and watch देखील करत आपण असताना आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहिले, परंतु आजच्या दिवसात नव्हते ते, कारण की कालच्या दिवसात 2 मॅचेस हरल्यानंतर कुठेतरी तर पाहिजे खंत वाटली त्यांना देखील. परंतु आजच्या दिवसात त्यांच्या संघाने चांगला खेळ खेळला, परंतु आज तो संघ जर पाहिले गेला तर बाहेर फेकला गेला. परंतु इथून जे संघ खेळतील त्यांचा एकच प्रयत्न असेल, या लखलखत्या चमचमत्या ट्रॉफीजवरती आपलं नाव कोरलं जाईल. पाहूयात आता मात्र सीझन 4चा विजेता कोण. फटका चांगला इथे आणि कॅच देखील मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालंय. कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, आणि सोडाल कॅच तर कदाचित विजेता मॅच, असे सूत्र आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. यश गरजने तर त्याचं काम चोखपणे बजावलं होतं. जर इथून विकेट गेली असती सचिनची तर दबाव प्रेशर हे जाणवलं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमवर होती. अजय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले असते फ्रेश बॅटर, तिथून एक चांगलं बॅटर पाहायला मिळालं असतं. इथे जर पाहिलं गेलं तर फुललेनचा बॉल होता, फुलटूसमध्ये कन्वर्ट केला गेला, दिशा दिल्या बॉलला सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न वेगाने झालाय, सचिन धावत आहेत, काय वेग आहे जबरदस्त. चित्ताच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये धावत असताना आपण सचिनला पाहत आहेत. याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या, त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 20 झाले. 29 धावा इथून देखील ही मॅच जिंकण्याकरिता लक्ष असेल. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आहे. इथे फटका चांगला, फटका इथे चांगला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत, आता चुकी होणार नाही आहे. परतावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक सेट बॅटर अर्थातच हितेन पाटील यांच्या खेळीला पूर्ण विराम. जलवा ऐसा दिखा दे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्लीज जी रिक्षा त्या ठिकाणी पार्किंग केले, येस बाबूभाई, जी रिक्षा त्या ठिकाणी पार्किंग केली, प्लीज आम्ही विनंती करतोय मैदानाच्या बाहेर जाऊन आपण मॅचचा आनंद घ्यावा. ही स्पर्धा आपल्यासाठी आहे आणि प्रेक्षकांविना एखादी जर पाहिजे तर स्पर्धा अधुरी असते. जर प्रेक्षक नसतील तर स्पर्धेला मजा नसते, आणि ही स्पर्धा देखील तुमच्यासाठीच आहे. प्लीज आपण ज्या बाईक्स आतमध्ये पार्क केल्यात त्या मात्र मैदानाच्या बाहेर जाऊन आपण या मॅचचा आनंद घ्यावा. अजय पाटील बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल, वाह काय लाईन होती या बॉलची, यॉर्कर पद्धतीचा आहे. यशला माहीत आहे अजयची जर विकेट मिळाली तर पुन्हा एकदा आम्ही मॅचमध्ये पकड निर्माण करायचा प्रयत्न करणार आहोत. या ओव्हरमध्ये जर शेवटचा बॉल आहे तर अजय पाटीलला जर यशने आऊट घेतलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि या इथे जर पाहिलं गेलं तर लेग स्टिक मिस झाले बॉल, आणि पाहता क्षणाला जर पाहिजे तर पंचांचा इशारा आला वाईट बॉल. संधी आहे पण ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते, संधी मिळत नसते ती मिळवावी लागते, आणि ती संधी मिळाली. आणि आता मात्र इथे विकेट घेतला तर राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यश घरत या बॉलरला पाहूयात. अजयच्या विपक्षामध्ये चांगला बॉल, सन्मान दिलाय. अजय देखील तेवढेच चांगले फलंदाज आहेत. अजयला माहीत आहे या प्रतिस्पर्धी संघाचे आयकॉन माझ्या विरोधात चांगली गोलंदाजी करू शकतात, म्हणून सिंगल घेतली. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाले. अशा रीतीने 3 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. आता मात्र जर पाहिलं गेलं तर इथून देखील 18 बॉलमध्ये 27 धावेचं समीकरण, 18 चेंडू आणि 27 धावेचं समीकरण घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक, आणि पुन्हा एकदा येणार आहोत या महत्त्वपूर्ण फ्रँक 11 आणि त्यांच्या विपक्षात माऊली 11 या मॅचच्या दिशेने.
दिसतील ते देखील. चांगला बॉल आहे, हवेत उडाल्या बॉल, बॅटची लिडिंग एज. वा काय सेलिब्रेशन आहे. मोठी विकेट, प्रतिस्पर्धी संघाचा सर्वात मोठा विकेट होता आणि ती विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाले. अजय पाटील परतावं लागेल, नाराज हतबल मनाने मैदान सोडावं लागेल. विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. आता मात्र मॅच शेवटच्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. इथून मजा येईल मॅच पाहायला. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर षटकार सुरुवात झाली डॉटने, लगेच विकेट आली. आता पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर देवांश पाटीलच्या नावाचा बोलबाला या बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलावरती चालू असलेली राय प्रीमियर लीग 2025 सीझन 4 मध्ये पाहायला मिळेल का? कारण की सकाळ सत्रापासून आम्ही पाहिलं जबरदस्त बॉलिंग युनिट आहे. कालच्या दिवसात देवांची आम्ही बॉलिंग पाहू शकलो नाही, परंतु आजच्या दिवसात देवांशने जबरदस्त गोलंदाजी केले. पुढचा बॉल लेग कटरचा वापर पडल्यानंतर बाउन्स झालाय. काय बाद आहे, जबरदस्त. संपूर्ण जर पाहिले गेले तर 2 खेळाडू सोडावे लागतील, अर्थात जतीन आणि दुसऱ्या बाजूला जे ओनर आहे जयेश. आणि त्या व्यतिरिक्त जर पाहिले गेले तर 17 वर्षाच्या खालील संपूर्ण एक खेळाडू पाहायला मिळतात. खेळाडू किंवा विद्यार्थी देखील आपण म्हणू शकतात. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर जर पाहिले गेले तर प्रत्येकजण शाळा शिकत असेल, कॉलेज शिकत असेल, परंतु आपला छंद काय आहे याला देखील आपण प्रयत्न करायला हवेत. आणि ते प्रयत्न चांगले आतापर्यंत या संपूर्ण टीमचे पाहायला मिळत आहेत. आणि याच मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला आहे 2 धावा. आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगा धाव पोहोचते ती म्हणजे 24च्या घरामध्ये 25 धावेचं समीकरण इथून देखील शिल्लक आहे. 25 धावा विजयगिरीचं लक्ष असेल माऊली 11 टीमला. 14 बॉलमध्ये आता मात्र 25 धावेचं लक्ष असणार आहे. आता मात्र ओव्हरची विकेटने आक्रमण केले. बॉलवरती बॉल जाईल हवेला. अगदी जर पाहिलं गेलं तर गगनचुंबी षटकार. 6 धावा फलंदाज शुभम पाटीलच्या बॅटमधून. रिएक्शन प्रत्येकाच्या चेहऱ्यांवरती पाहायला मिळते. परंतु षटकार मारलाय महत्वाच्या क्षणाला. आता मॅचचं टर्निंग पॉईंट झालाय. आता 19 धावेचं समीकरण राहिले मॅचचं. ओहो बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे स्वतः विकेट किपर. झेल ड्रॉप केले. पहा अशा संध्या तुम्ही सोडायला हव्यात नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर याच फलंदाजाने षटकार मारले अगोदर, त्याची तुम्ही झेल सोडली. आता यानंतर देखील तो हवी ठरू शकतो. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 30 लागल्यात. येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत 19 धावा. 12 चेंडू 19 धावा. घेऊयात एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. कोण जिंकेल हे मात्र आपण नक्की कमेंट करा. आपण एका बाजूला पाहत आहेत माऊली 11 आणि त्यांच्या विपक्षात फ्रँक 11. या 2 टीमच्या माध्यमातून अतितटीची मॅच पाहायला मिळते. 12 चेंडू 19 धावा.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले षटक क्रमांक 5 मध्ये यश घरत. पाहूया त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करतील का आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना आपल्या संघाला पुढे नेण्याचा. पहा आपल्याला फ्रँक 11 या टीमचे आयकॉन खेळाडू अर्थात यश यांना आपण पाहत आहेत आणि आपल्या संघमालकाने आपल्यावरती जबाबदारी दिली आहे संपूर्ण संघाची. हीच जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. प्लीज मी विनंती करतोय जे क्षेत्ररक्षक आतमध्ये जात आहेत आपण बाहेर या. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर आपण एक चांगली स्पर्धा खेळत आहेत आपल्या गावासाठी खेळत आहेत आणि आपल्या गावाचं नाव लौकिक होण्यासाठी जे पंच सांगतात त्या रूल्सला आपण फॉलो करा प्लीज. मॅचला सुरुवात 12 चेंडू 19 धावांचे समीकरण. गेम इज ऑन. मॅच इज ऑन. चला जतीन भरपूर वेळ खर्च होतोय. पहा आपल्याला एक क्वालिटी दराचं क्रिकेट खेळण्यासाठी मिळते. 6-6 षटकाचे सामने कदाचित कुठल्या परिसरामध्ये मी तर म्हणेन या मिरवड परिसरामध्ये होत असतील. पहिल्या बॉलवरती बॉल जाईल सीमारेषे पार. यश घरतच्या विरोधात आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटीलच्या बॅटमधून धूमधडाका षटकार. करत असताना सचिन पाटील यांना आपण पाहत आहेत 11 बॉल शिल्लक असतील. 11 बॉलमध्ये करायचे 13 धावा. यश जरी प्रतिस्पर्धी टीमचे आयकॉन आहेत परंतु आम्हाला देखील ॲज अ आयकॉन सारखंच खेळावं लागेल. चांगला बॉल आहे. चांगला बॉल ड्राईव्ह केला बॉलला सिंगल कंप्लीट केले वेगाने. दुसरीचा प्रयत्न होणार आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला गेला यशस्वी. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार नाही आहे. 2च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38च्या घरामध्ये 38 रन्स म्हणजे स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 11 धावींचं समीकरण राहिले इथून देखील. मॅच इज ऑन. गेम इज ऑन. आपण पाहत आहेत राय प्रीमियर लीगचा हा थरार आणि या ठिकाणी जर पाहिले गेले तर फायनल खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला. डिक्लेरेशन झोन घोषांकित क्षेत्र आहे. 2 धावा त्या बॉलवरती प्राप्त केले जातील आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटक्यावर जाऊन पोहोचते 40 धावा. आता 9 धावा करायच्या आहेत. मॅच क्रुशियल मोमेंटला जाऊन पोहोचलेली आहे. चांगला बॉल आहे. टॅप केला आहे. अगदी पाहिजे तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. आउट फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झालाय. सचिनची विकेट धोक्यात आहे. पाहूया सचिनची विकेट धोक्यात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु धावचीच्या माध्यमातून क्रुशियल मुवमेंटला ही एक महत्त्वाची विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हणावं लागेल. सचिन पाटील यांना परतावं लागेल त्या गावची दिशेने. फलंदाज बाद. झेल घेता तर रोख रक्कम 200 रुपयाचा कॅशबॅक असणार आहे. सचिनजी जाधव यांच्या माध्यमातून 100 होते 200 झाले. कदाचित फायनलपर्यंत 500 देखील जाऊ शकतात. पाहूयात आता मात्र कुठला भाग्यवान प्रथम तो प्रेक्षक असेल ज्याला 200 रुपयाचा कॅशबॅक दिले जाईल. मॅच इथून जाऊयात. फुल टॉस बॉल आहे. वा 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 काय फटका खेळलाय. या मॅचची हवा काढले. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रमेश पाटील. लेग ब्रेक स्पेशलिस्ट आहेत परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय. षटका ठोकलाय.
पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर थोडासा दिमेगेने टाकलेला बॉल होता, अपील या ठिकाणी झाली गेली आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू सांगता केली जाते. अपेक्षा भरपूर होत्या यश घरत करून, परंतु त्याने प्रयत्न केलेत, परंतु प्रयत्नाने यश कुठेतरी मिळताना दिसले नाही आहेत. आता मात्र 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर माऊली 11 या टीमची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 47च्या घरामध्ये. येणारे बॉल असेल 6 चेंडूमध्ये 2 धावींचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. 6 चेंडू आणि 2 धावा या आपण ऐकणार आहोत डीजे बाबाला. थँक्यू डीजे. पहा मॅच अजून देखील संपलेली नाही आहे. आता जतीन मैदानाच्या मध्ये दाखल झाले. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 2 धाबा. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर शुभम पाटील. चांगला बॉल आहे. पहिला बॉल तर डॉट आलेला आहे, परंतु शुभम पाटीलकडे आत्मविश्वास आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, षटकार आला, त्यानंतर जरूर डॉट खेळला गेला, परंतु आत्मविश्वास आहे. ज्यावेळेला आपण एखाद्या मैदानावर जातो, ज्यावेळेला एखाद्या गावामध्ये जातो, आपल्या गावामध्ये असतो, एखादा षटकार एखादा चौकार मारला तर आपल्या अंगामध्ये जर पाहिलं तर आत्मविश्वास नेहमीच पाहायला मिळते. पाहूयात आता मात्र तो आत्मविश्वास आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील खेळताना दिसेल का. 5 बॉलमध्ये करायच्या 2 धावा. इथे फटका चांगला ऑन साईडला खेळलाय बॉलला. यश आहेत आणि यावेळेला मी तर म्हणेन या मॅचमध्ये यशच मूळ कारण राहिला गेला. ज्याप्रमाणे बॅटिंग चांगली केली, परंतु बॉलिंग थोडीशी खराब राहिली, फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आणि अशा रीतीने पहिला संघ ठरलाय राई प्रीमियर लीगमध्ये जो डायरेक्टली फायनलमध्ये पोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम माऊली 11 आणि हार्ड लक टफ लक आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. फ्रँक 11 ऑल टीम.